मस्त टिफिनसाठी दुपारच्या जेवणासाठी एकदम सोप्या पद्धतीने अगदी झटकीपट होणारी मोड आलेल्या मटकीची उसळ केलेली आहे। ही भाजी ना तुम्ही भाकरीसोबत, चपात्यासोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि खूप सोपी भाजी आहे, पौष्टिक आहे, हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी आणि विशेष म्हणजे लवकर बनणारी भाजी आहे। तर अशी मोड आलेली मटकी घेऊन यायची किंवा भिजत ठेवायची आणि स्वच्छ धुवून मस्तपैकी अशी साईडला ठेवायची। त्यानंतर कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, 1 चमचा जिरे, थोडेसे कढीपत्त्याचे पानं आणि कांदा टमाटा बारीक चिरून टाकायचं। इतकी मस्त भाजी लागते ना ही मटकीची उसळ ना, तुम्ही रश्श्यावाली बनवू शकता, याच्यामध्ये बटाटा टाकू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने मटकीची उसळ बनली जाते। तर कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये थोडेसे बेसिक मसाले टाकायचे, हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठसुद्धा ह्या स्टेजवर आपण टाकून घेऊया, म्हणजे छान मसाल्याला सुद्धा चव येते। माझ्या चॅनलवर ना तुम्हाला मी असेच मस्त मस्त सोप्या पद्धतीचे रेसिपी दाखवत, तर नक्की सबस्क्राईबर करा आणि बेल आयकन पण प्रेस करा। तर इकडे बघू शकता आपले मसाले छानपैकी परतून झालेले आहेत। आता आपण ह्या मसाल्यामध्ये ना आपण स्वच्छ धुवून घेतलेली मटकी टाकून घेऊया। अजिबात जास्त पाणी टाकायचं ना, अगदी थेंबर पाणी टाकायचं, पूर्णपणे ही भाजी ना वाफेवर तयार होते। मिक्स करून घ्यायची, सगळ्या मसाल्याची कोटिंग मटकीला लागली बघा। आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं, थोडीशी कोथिंबीर टाकायची, थेंबर पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं आणि पूर्णपणे ही मटकीची उसळ ना आपण वाफेवर करायची। वाफेवर केल्यामुळं काय होतं, याची चव अजूनही चांगली वाढते। अशी झाकण ठेवायचं, एक 2-4 मिनटं स्लो गॅसवर वाफेवर ह्या भाजीला शिजून द्यायचं। इतकी भारी लागते ना ही मटकीची उसळ। बघा आता एक 2-3 मिनटातच ही भाजी परफेक्ट तयार झालेली आहे। परत एकदा कोथिंबीर वरून टाकायची आणि गॅस बंद करायचा। गरमागरम ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, डाळ भात वगैरे असेल तर सुकी भाजी म्हणून ही मटकीची उसळ खूप मस्त लागते आणि सगळ्यांच्याच आवडीची आहे। खूप गुणधर्म आहे त्याच्यामध्ये, नक्की करा। कमी वेळ असेल, घाई असेल तर अशा वेळेस तुम्हाला ही मटकीची मोड आलेल्या मटकीची सुकी उसळ खूप बेस्ट पडेल। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा।